पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। ऑइल कंपन्यांच्या किमती धोरणात सुधारणा केल्यास मोठा दिलासा मिळेल असंही फडणवीस म्हणतात। राज्यात डिझेल 4 रुपयांनी स्वस्त होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारकडे मागणी सुद्धा केली आहे। काल सरकारनं पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरील वॅट कमी केलाय। मात्र असं असलं तरी पेट्रोल डिझेलवरील दरवाढ काही कमी होताना दिसत नाहीये। आजही पुण्यात पेट्रोल 25 पैशांनी महागले आणि त्यामुळे रोजची दरवाढ थांबण्याची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सरकारनं अल्प प्रमाणात इंधनाचे भाव कमी केले आहेत। संजय राऊतांची टीका आहे। पेट्रोलचे दर प्रति लिटर 25 रुपयांनी कमी करण्याची मागणी आहे। नागपूर जिल्ह्यातला नानसनोडा या परिसरात चक्क जंगलातील वाघासोबतच सेल्फी घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही युवक जीवाची पर्वा न करता वाघासोबत सेल्फी घेतात। वाघासोबत सेल्फी काढणाऱ्या मुलांचा व्हिडिओ TV9च्या हाती लागलाय। रस्त्याजवळून जात असताना वाघ थांबलेला असताना दुचाकीवर आलेले काही युवक सेल्फी घेत असल्याचं दिसतंय। मालेगाव इथल्या 10वी शिकणारे 4 विद्यार्थी कालपासून बेपत्ता झालेत। क्लासला जात असताना हे 4ही विद्यार्थी बेपत्ता झाले। रेंजर कॉलेज भागात सरपण वेचण्याकरता गेलेल्या आणि कालपासून बेपत्ता असलेल्या काली पोद्दार या महिलेचा अखेर चंद्रपूर शहराच्या सीमेवर मृतदेह सापडलाय। या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। आपल्या काही महिला सहकाऱ्यांसोबत ही सरपण वेचण्याकरता गेलेली होती। कल्याणमध्ये सोसायटीमधील भांडणाची तक्रार करण्याकरता गेलेल्या 2 गटांनी पोलिसांचीच हुज्जत घालत कल्याणच्या MFC या पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। दोनही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दिल्यानंतर या गटातील काही लोकांना पोलिसांची हुज्जत घालून पोलीस स्टेशनच्या आवारातील कुंड्यांसह खिडकीच्या काचा फोडलेल्या आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली आहे। सांगोला तालुक्यातील मानेगाव इथं श्री दत्त दूध संकलन केंद्राचे मालक धनाजी महादेव बाबर यांच्या घरावर छापा टाकून दूध भेसळीकरता आणलेलं साहित्य जप्त करण्यात आलंय। अन्न आणि भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। पांढरं द्रावण, पांढरी आणि पिवळसर रंगाची पावडर, सूर्यफूल तेल, 523 लिटर गाईचं दूध असा सुमारे 3,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दूध आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण नाशवंत असल्यानं ते जागेवरच नष्ट करण्यात आलंय। आदिवासी मुलींच्या संदर्भात आक्षेपार्ह वर्णन करणाऱ्या कवी दिनकर मनवर आणि मुंबई विद्यापीठ इथल्या कुलगुरूंच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। कमला मिल दुर्घटनेनंतर मुंबईत बेकायदेशीररित्या हॉटेलवर कारवाई केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 42 हॉटेलच्या फाईल गहाळ झाल्यानं संशय व्यक्त होतोय। ज्या फाईलमध्ये हॉटेलचा सगळा डाटा असतो त्याच फाईल कशा गायब झाल्या असा प्रश्न उपस्थित होतोय। अंधेरी विलेपार्ले जू मधल्या मोठ्या हॉटेलच्या फाईल गहाळ झालेल्या आहेत। के वेस्ट ऑफिसमधून या फाईल हरवल्या असून याची तक्रार DN नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। कल्याण मुरबाड एसटी बसमधील प्रवाशांनी किरकोळ कारणावरून एसटीच्या कंडक्टरलाच मारहाण केल्याचा प्रकार घडला। नितीन खंडागळे असं कंडक्टरचं नाव आहे। 5 रुपयांवरून झालेल्या किरकोळ वादावरून या कंडक्टरला प्रवाशांनी मारहाण केली। या मारहाणी प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी प्रवाशांना ताब्यात घेतलंय। भांडू परिसरातील भट्टीपाड्याच्या शिवशंकर नगर सोसायटीमध्ये 6 ते 8 दुकानांमध्ये चोरीची घटना घडली आहे। या चोरांची दुकानासंदर्भात शटर कापण्याकरता म्हणून सिलेंडर आणि गॅस कटरचा वापर केल्याचं सुद्धा या पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या चोरांच्या टोळीमध्ये 10 ते 12 जणांचा समावेश असून ज्या दुकानात चोरी झाली त्यात 2 क्लिनिक, कापड दुकान आणि 2 जनरल स्टोअरचा समावेश आहे। यातील एका क्लिनिकमध्ये सीसीटीव्ही होता, मात्र चोरांनी सीसीटीव्ही तोडून पुरावा नष्ट केला। बार्शी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मनगिरे मळा इथं कागदी पुट्याच्या कारखान्याला भीषण आग लागली होती। त्यामुळे सर्वत्र खळबळ माजलेली होती। आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आगीत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेले आहेत। ही आग भडकल्यामुळे कारखान्यात असणाऱ्या गॅस सिलेंडरचा सुद्धा स्फोट झालाय। एक ब्राह्मण लाखाला भारी असून ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या असं वक्तव्य करून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी ब्राह्मण समाजाचा उदो केलाय। ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्तानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। ब्राह्मण ही जात नसून एक व्यवस्था असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय। राज्याचे मुख्यमंत्री फक्त ब्राह्मण समाजाचे नाहीत, ते सगळ्या घटकांना न्याय देतात। काही काळानंतर ते देशाचा पंतप्रधान सुद्धा होतील असंही बाकीत जानकर व्यक्त करतात।
उल्हासनगर मधल्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी वॉर्डबॉयला चाकूचा धाक दाखवत मारहाण केलेली आहे। 2 दिवसात मारहाणीचा हा दुसरा प्रकार आहे। सध्या शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रामभरोसे। रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचे नातेवाईक जेवण घेऊन आलेले असताना ही मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेले रुग्णालय कर्मचारी संप पुकारणार आहेत। नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात एका इस्मानं गोंधळ घालत रुग्णालयात तोडफोड केली। या इस्मानं रुग्णालयातील नर्स आणि इतर रुग्णांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला। 2 तास गोंधळ सुरू असताना देखील जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना मात्र याच्या काहीच कल्पना नव्हती, सुतराम कल्पना नव्हती आणि त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर आहे। मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गावर बोरघाटातून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर शिग्रोबा मंदिराजवळ सुरक्षा कठड्यात तुटून खासगी बस खोल दरीत कोसळली आहे। मात्र एका झाडावर ही बस अडकल्यानं आंबेनई घाटातील भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली आहे। चुकीच्या दिशेनं नो एंट्री मधून ही बस गेल्यानं हा अपघात झालाय। खोपोली पोलीस आणि शिवदुर्ग टीमनं अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलंय। कोल्हापूर जवळच्या किणी टोलनाका इथं ट्रकला धडक दिल्यानं शिवशाही बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात वाहक सागर परब यांचा मृत्यू झाला असून चालक मोहम्मद रियाज बागवान याच्यासह 16 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। स्वारगेट इथल्या उड्डाणपुलावर इंटरनेटची मोठी केबल तुटून पडल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि यामुळे उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक काही वेळ बंद ठेवण्यात आली होती। नंदुरबार तालुक्यातल्या माजरे गावातील संतोष बैराम पाटील या तरुण शेतकऱ्यानं दुष्काळी परिस्थितीला आणि नापिकीला कंटाळून रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे। चाकणमधल्या मेदनकरवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये बालाजी डोंबे या शिक्षकानं 5 अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपी शिक्षक बालाजी डोंबे याच्यावर चाकण पोलिसात विनयभंग आणि बाल लैंगिक संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर हा सगळा प्रकार लपवल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह 2 शिक्षकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातल्या नर्हे इथल्या परीक्षा केंद्रावर रेल्वेची परीक्षा देण्याकरता आलेल्या 100 ते 150 परीक्षार्थींना धक्के मारून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला। एमसीबी बिझनेस सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीमार्फत ही ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे। परीक्षार्थींच्या ओळखपत्रांमध्ये त्रुटी काढून परीक्षार्थींना परीक्षेला बसू न दिल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। राज्यातल्या 12 जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहे। त्यातच उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसानं गैरहजेरी लावल्यानं केळी बागा पार सुकून गेलेल्या आहेत। जून महिन्यात लावलेली केळीची बाग आता मात्र उद्ध्वस्त होतीये। जळगाव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यामध्ये 2000 हेक्टर केळी बागायती पाऊस न झाल्यानं नष्ट होऊ लागलेल्या आहेत। निसर्गाचा झालेला कोप आणि त्या सरकारी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे यंदा तरी नुकसान भरपाई मिळणार का असा प्रश्न मात्र बळीराजा उपस्थित करतोय। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारकडून 833 विद्यार्थ्यांना मात्र नोकरीवर घेतलेलं नाहीये। या संदर्भात न्याय मिळावा या मागणीकरता उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। ही सगळी भरती प्रक्रिया थांबवण्यात आली असून आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे। सरकारनं कोर्टात चांगला वकील देऊन ही केस मार्गी लावावी अशी मागणी या उमेदवारांची आहे आणि या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिले। एका गतिमान मुंबईतल्या केईएम रुग्णालयात उपचाराअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला। विविध चाचण्यांकरता रांगेत तिष्ठत राहिल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करतायत। हर्सुल भागातील जहांगीर कॉलनी परिसरातून औरंगाबाद पोलिसांनी 19 तलवारी जप्त केलेल्या आहेत। एका इस्मानं या सगळ्या तलवारी 9 लोकांना विकल्या होत्या।